छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय आरमाराचे म्हणजेच नौदलाचे जनक म्हटलं जातं. यामागचं काय कारण आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी नौदलाला धरून आरमाराला धरून कशी होती ते जाणून घेऊयात. आपल्यासोबत बांधव आहेत. दादा काय सांगाल, आरमार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे नातं खूप जवळचं होतं आणि या माध्यमातून नौदल जे आहे ते आज आपल्या समोर कार्यरत आहे आणि त्यामुळे आपल्या देशाचं संरक्षण होतंय. ही दूरदृष्टी कशी होती महाराजांची? आज भारतीय नौदल काम काय करतं तर भारतीय किनारपट्टीचं संरक्षण, जे परकीय राष्ट्र भारतावरती हल्ला करू शकतात, समुद्री चाचे हल्ला करू शकतात, तर यांच्यापासून भारतीय किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आज भारतीय नौदल समुद्रामध्ये गस्त घालण्याचं, लढाई करण्याचं काम करतं. तर याची सुरुवात केली आहे ना ती 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. महाराजांचा एक ग्रंथ आहे ज्याला आपण आज्ञापत्र या नावानं संबोधतो. रामचंद्र पंत अमात्यांनी तो ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथात महाराज असे म्हणतात की ज्याच्याजवळ प्रभावी आरमार आहे त्याचा समुद्र, ज्याचे आरमार त्याचा सागर. जोपर्यंत तुम्ही समुद्रामध्ये स्वतःची लढाऊ जहाजं बांधत नाही, संरक्षणासाठी उभी करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही भारतीय किनारपट्टीचं संरक्षण करू शकणार नाही. मग त्या तत्कालीन कालखंडाचा जर अभ्यास करायचा झाला तर समुद्रावरती वर्चस्व आहे ते पोर्तुगीजांचं, समुद्रावरती वर्चस्व आहे ते सिद्धीचं, समुद्रावरती वर्चस्व आहे ते ब्रिटिशांचं. मग याच्या विरुद्ध महाराजांनी भारतीय किनारपट्टीचं संरक्षण करायसाठी 350 वर्षापूर्वी भारतीय नौदलाची सुरुवात केली. मग त्यात महाराजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या लढाऊ जहाजांची बांधणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग आजपर्यंत आपण ती लढाऊ जहाजं पुस्तकाच्या माध्यमातून आणि चित्राच्या माध्यमातून पाहिली होती. आज ती पहिल्यांदाच प्रतिकृती म्हणजे मॉडेलच्या स्वरूपात आपल्याला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आता तुम्ही म्हटलात मॉडेलच्या स्वरूपामध्ये तुम्ही दाखवणार आहात, मग सुरुवात करून करणार आणि कोणत्या जहाजाची खासियत कशी होती ते कसं सांगणार आम्हाला? आता हे जहाजाची प्रतिकृती आहे ती आहे ब्रिटिश जहाज. 16व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश भारतामध्ये आले होते. मुळात हे दर्यावर्दी राष्ट्र आहे. यांची जहाजांची बांधणी ही विशालकाय आहे, म्हणजे त्याचा बॉटम आहे तो खोलगट आहे. खोल समुद्राच्या प्रवासासाठी आणि युद्धासाठी बनवलेलं जहाज, त्यापैकी हे ब्रिटिश जहाजाची प्रतिकृती म्हणून या जहाजाकडे पाहिलं जातं. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला HMS विक्ट्री नावाचं एक जहाज मिळतं, ज्याच्यावरती एकाच वेळी 100 तोफा होत्या. इतकी महाकाय बलाढ्य जहाज ब्रिटिशांनी वापरली होती. त्याच एका ब्रिटिश जहाजाची असलेली ही प्रतिकृती. इथं काही युद्धाची चित्र आहे, अस्सल चित्रापैकी एक आहे. मराठ्यांनी समुद्रामध्ये इंग्रजांचा पराभव करताना कोणती रणनीती वापरली गेली होती. या बाजूला तुम्हाला भगवे झेंडे दिसत आहेत, ती मराठ्यांची जहाजं. पलीकडला युनियन जॅक, इंग्रजांचा तत्कालीन झेंडा. समुद्रामध्ये त्या युनियन जॅकला त्या इंग्रजांना कसं घेरलं जायचं आणि लढाई कशी केली जायचं त्याचं असलेलं एक चित्रण आहे. दुसरं म्हणजे आता आरमार ही संकल्पनाच वेगळी होती, बऱ्याच जणांना माहीतच नव्हती. मात्र भारताचे आरमार म्हटल्याच्या नंतर जेव्हा ही एक नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपण पाहतोय, मात्र त्यावेळेस काहीच नव्हतं, फक्त संकल्पना महाराजांच्या डोक्यामध्ये होती. मग हे कसं शक्य झालं? सुरुवातीला सगळ्यात मोठी अडचण आपल्याकडे होती ती जहाज बांधणी. जहाज बांधणी आपल्याकडे उत्तम पद्धतीने चालू आहे, पण लढाऊ जहाज कशी बांधायची हे ज्ञान फारसं नव्हतं. म्हणून महाराजांनी सुरुवातीच्या कालखंडात काही पोर्तुगीजांची मदत घेतली होती. सुरुवातीला 2 पोर्तुगीज आले होते, रुई लैताव वेहगश आणि फेर्नाव वेहगश. पण ते काही कालखंडानंतर लगेच पळून गेले. का तर पोर्तुगीजांना अशी भीती वाटत होती की हे मराठ्यांचा आरमार उद्या त्यांच्याच विरुद्ध वापरलं जाईल. तर ते पळून गेल्यानंतर मराठ्यांच्याच भूमीच्या कोकण किनारपट्टीवरचे असलेले आपले जे काही लोक आहेत आणि मराठ्यांच्याकडे काही तरी तज्ज्ञ कारागीर आहेत, त्या तज्ज्ञ कारागिरांनी मग मराठ्यांचा आरमार बांधायला सुरुवात केली. आणि मग महाराजांनी जी काही जहाजं बांधली ती इतकी उत्तम दर्जाची होती की इंग्रज एका पत्रसार संग्रहामध्ये म्हणतायत की मराठ्यांची ही जहाजं आम्हाला इंग्लिश आरमारात घ्यावी लागतील तरच आपण मराठ्यांचा पराभव करू शकू, अशी पत्र मग एकमेकाला जावं लागली. थोडक्यात महाराजांनी बांधलेली जहाजं, मराठ्यांनी बांधलेली जहाजं ही किती उत्तम दर्जाची होती या पत्रावरून आपल्याला समजतं. आता आपल्या समोर पाहतो आपण हे पाल आहे, नेमकं हे जहाजाची खासियत काय? तर तुम्ही ते स्वतः बनवलेले आहेत का? आणि दुसरं म्हणजे छोटे छोटे यामध्ये आपला मावळेही दिसत आहेत, काय सांगाल? आता हे पाल जहाज महाराजांच्या काळात होतं का नव्हतं याच्याविषयी कागदपत्र उपलब्ध नाहीत. पण आंग्रे कालखंडाचा ज्यावेळेस विकास झाला म्हणजे राजाराम छत्रपतींच्या नंतर, त्यावेळेस हे पाल हे जहाज मराठा नौदलात सामील झालं. याच्यावर 200-250 पेक्षा जास्त लोक आहेत.
त्यात दोन प्रकारचे लोक आहेत. एक आहे दर्यावर्दी आणि दुसरा आहे सोल्जर, जो सैनिक. दर्यावर्दी लोकांची कामं काय आहेत? शिडं बांधणं, शिडं सोडणं, जहाजाचा मेंटेनन्स करणं, जहाज चालवणं, ही सगळी कामं दर्यावर्दी लोक करतात. आणि सैनिकाचं काम आहे लढाई करणं. आता मुळात ही शिडाची जहाजं आहेत. शिडाचं जहाज म्हणजे काय, तर त्या काळात बाष्पीभवन नाहीये, इंजिन नाहीये. तुम्हाला वाऱ्याच्या साह्यानं समुद्रामध्ये प्रवास करावा लागतो. मग हे पूर्णपणे जे कापड दिसतंय हे शीड आहे. मग ते जहाजावर चालवण्यासाठी एक विशिष्ट टीम लागते. तर ती टीम आहे दर्यावर्दी लोकांची. आपण पाहतोय आता या ठिकाणी ही प्रत्येक जहाज आहेत. या ठिकाणी हे चोला जहाज आहे. त्यासोबतच या ठिकाणी ही नवनवीन जी आपण पाहतो आजची जी जहाज आहेत त्याची तुलना केली गेली आणि जुनी तुलना केली तर त्यांची तुलना आजची जहाजांची तुलना ही वेगळी होऊ शकते. आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, मात्र त्यावेळेस तंत्रज्ञान ॲडव्हान्स नव्हतं. मात्र तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडं जी संकल्पना होती ती संकल्पना भली मोठी होती. आणि आज आपण पाहतोय आपण भारतीय या ठिकाणी नौदल आहे. त्या नौदलामध्ये जी सर्वात मोठी कीर्ती म्हटली जाते तर छत्रपती शिवाजी महाराजांची हे गुलाब नावाचं जहाज आहे. त्यावर मावळे दिसत आहेत, छोट्या छोट्या तोफा देखील आहेत आणि त्यासोबतच आतमध्ये बॉम्ब गोळे जे म्हटले जातात तर ते बॉम्ब गोळे सुद्धा आहेत. म्हणजे अशा प्रकारचं या छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते अशा प्रकारे जहाज वापरायचे, म्हणून त्यांना नौदलाचे जनक म्हटलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून त्यांनी जी संकल्पना राबवलेली होती नौदला संदर्भात ती एक आजही चर्चिली जाते, आजही तिचं नाव घेतलं जातं. आपण या ठिकाणी पाहतोय हे गलबत आहे, त्याला गलबत असं नाव दिलेलं होतं. अतिशय छोटी आणि त्यासोबतच तातडीनं वेळेवर आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी गलबत याचा उपयोग केला जायचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत कमी संसाधनामध्ये ही गलबत बनवली जायची आणि या माध्यमातून आपल्या आरमाराला, आपल्या नौदलाला याचा फायदा होईल यासाठीचा हा एक मोठा प्रयत्न होता. तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी जे गलबत आहे ते सर्वात मोठी भूमिका बजावतं. हे जहाज आहे, त्या जहाजाला पोर्तुगीज जहाज म्हटलं जातं. जी पोर्तुगीज संकल्पना होती, पोर्तुगीज त्यांची तंत्रज्ञान होतं, टेक्नॉलॉजी जी होती तर ती ॲडव्हान्स नसल्या कारणानं ज्या जुन्या पद्धती आहेत, जुन्या पद्धतींच्याच माध्यमातून ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वस्तूंपासूनच जेवढं मजबूत याला बनवता येईल तेवढं बनवण्याचा प्रयत्न जो होता तो केलेला होता. त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आणि त्यासोबतच जे सैन्य आहे, जे नौदल आहे त्याला भक्कम बनवण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त झालं. ही जहाजं जी आहेत हे फक्त जहाजं नाहीयेत, तर यामागे मोठा इतिहास आहे. आरमाराचे नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना केलं जातं. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.